सध्या बिग बॉस मराठीच्या सीझन 5 ची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे। लहानपणी ज्यांचे सिनेमे बघून आपण मोठे झालो ते पंढरीनाथ कांबळे आणि वर्षा उसगावकर यांच्यासोबतच गुलीगत तरुणाईच्या गळ्यात ताईत बनलेला सूरज चव्हाण आणि इतर स्पर्धकांमुळे बिग बॉसचं घर फुल ऑन एंटरटेनिंग पॅकेज झालंय। त्यामुळे याच घरातील भांडणांची चर्चा सगळीकडे रंगलेली आहे। सोशल मीडियावरच्या रीलवर बिग बॉसच्या घरातला एक तरी राडा बघायला मिळतो। त्यामुळे तिथे नक्की काय चाललंय याची उत्सुकता सगळ्यांनाच असते। मराठी, कन्नड, बंगाली, तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा कोणत्याही भाषेतील बिग बॉसचा प्रत्येक सीझन हा नेहमीच हिट होतो। चॅनलवर बिग बॉस हायेस्ट टीआरपी खेचतो, तोही फक्त 100 दिवसाच्या खेळात। आता बिग बॉस स्क्रिप्टेड आहे, तिथे सगळं काही ठरवून केलं जातं। पैशासाठी तिथले लोक फक्त ड्रामा क्रिएट करत असतात, अशा एक ना अनेक चर्चा प्रत्येक सीझन मध्ये होत असतात। मात्र तरीही हा शो हिट ठरतो। बिग बॉसच्या घरातील स्पर्धक कोणाचेही ऐकून घेत नाही, प्रसंगी वादही होतात। मात्र बिग बॉस आदेश देत आहे की हा आवाज ऐकल्यानंतर स्पर्धक त्वरित शांत बसतात आणि बिग बॉसच्या आदेशाचे पालन करतात। पण तुम्हाला माहित आहे का, बिग बॉस मराठीमधील बिग बॉसचा आवाज कोणाचा आहे? या आवाजामागचा चेहरा कोण आहे? बिग बॉसचे नियम काय असतात? तर या आवाजामागचा चेहरा आहे रत्नाकर तारदाळकर। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग बिग बॉस मराठी आणि रत्नाकर तारदाळकर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बिग बॉस मराठीच्या घरात सेलिब्रिटी स्पर्धकांना सूचना देणे असो, त्यांना टास्क समजावून सांगणे असो व त्यांची कान उघडणी करणे असो, एकच आवाज बिग बॉसच्या घरात घुमत असतो। तो आवाज म्हणजे बिग बॉसचा आवाज। हा आवाज आहे प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट रत्नाकर तारदाळकर यांचा। रत्नाकर तारदाळकर हे मूळचे पार्ल्याचे असून त्यांनी M.Com पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे। त्यानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली। सर्वात लोकप्रिय रियालिटी शोच्या मागे आवाज असूनही शोचे रहस्य टिकून ठेवण्यासाठी त्यांना आपली ओळख लपवावी लागली। पण मात्र त्यांच्या वेगळ्या आवाजामुळे अनेकांना त्यांच्यावर खरा बिग बॉस असल्याचा संशय येऊ लागला, ज्यामुळे ते एक आव्हानात्मक रस्ते बनले। बिग बॉसचा आवाज बनणे सोपे काम नाही। त्यांना घरातील सदस्यांना सांभाळावे लागते, भांडणे आणि समस्या सोडवाव्या लागतात, अनेकदा रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते। रत्नाकर तारदाळकर यांची ओळख आता लपून राहिलेली नसल्याने आता शो मध्ये आज काय घडलंय म्हणून त्यांना अनेकांचे फोन येत असतात। मात्र आयोजकांनी हे सर्व गुप्त ठेवण्याची ताकीद त्यांना दिली आहे। बिग बॉसच्या प्रत्येक गोष्टींबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते। शो मध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांकडूनही एका बॉन्डवर सही करून घेतली जाते। याचे उल्लंघन झाल्यास तब्बल 2 कोटींपर्यंतचा दंड आकारला जातो। त्याचबरोबर या घरात मोबाईल, पेन, पेन्सिल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घड्याळही नसते। येथे सकाळी गाणे वाजते तेव्हा दिवस उजाडल्याचं कळतं, दुपार केव्हा होते याचा तर पत्ताच लागत नाही। दिवे जेव्हा मंद होतात तेव्हा समजायचं की संध्याकाळ होत आहे। सर्व कामे स्वतःलाच करावी लागतात। शो मधून बाहेर पडू शकत नाही, मात्र काही खास परिस्थितींमध्येच ते असं करू शकतात। बिग बॉसच्या घरातील सर्वात कठोर नियम म्हणजे हिंसा न करण्याचा। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। ज्या स्पर्धकाने आजवर हिंसेचा आसरा घेतला तेव्हा त्याला शो मधून बाहेर काढले गेले। यासारखे अनेक कठोर नियम बिग बॉसच्या स्पर्धकांना पाळावे लागतात।